जय भीम सर्वांना. आज ना दिवसाची सुरुवात करू दादूच्या स्माईलनी. दादू इतका खुश होता मामाच्या इथे, खरंच खूपच. पप्पाजवळ झोपला होता तो. त्याला आता पप्पाजवळून उठूच वाटत नव्हतं आणि आमच्या घरचे माणसं पण अशी आतून लोळत होते. नाही तर एकटी शिंडत होती इकडे तिकडं. बाहेर येऊन बघितलं, मस्त वातावरण होतं आणि मम्मीने चूल पेटवली होती मस्त. दादा आणि दीदी समोसे आणायला गेले होते, त्याची वाट बघत होते मी, पण ते आलेच नाही. नंतर आले होते समोसे घेऊन दीदी. दादा म्हणे मला दाखव बाई पहिले. चल म्हटलं बाबा तुला पण दाखवते. मग लगेच ब्रश करायला बसले सगळेजण. सगळे सोबत असल्यावर खरंच करमतं. नेतल भारतीला म्हणत होती माऊ दूध आणायला चल ना, तर भारती तिला नेतच नव्हती. नेतलचं एवढं गोड तोंड पाहून भारती थोडी ना नाही म्हणू शकणारे. एकदाची ती हो म्हणली आणि दोघी मायलेकी निघाल्या दूध आणायला. नेतलला कुठं जायचं म्हणले की लगेच नटती, कुठं पण जाती. भारती तिला हाय कर म्हणत होती, तिने केलं हाय आणि चिवनं त्यांची वाट बघत होती. चिवला नेलं नव्हतं ना म्हणून ती बघत होती. बिचाऱ्या एकदाच्या आल्या दूध घेऊन, किती मोठं दूध आणलं आणि ते दोघंजण तिकडे मागे तोंड धुत होते. चहा बनवला भारती आणि दोघीच चहा पीत बसल्या. सोबत पप्पा पण होते. पप्पा इतकी मजा करतात ना, खरंच खूपच. पप्पामुळे इतकं करमतं ना तिथं, लय. कुणाची ॲक्टिंग करून दाखवत होते काय माहिती. ते त्यांना कामाला जायचं होतं ना म्हणून अशी. मम्मी बसेल होती, हां दादा पण बसेल होता. सगळे चाय पित होते आणि दीदी तिची तयारी करत होती. तिला ड्युटीला जायचं होतं ना म्हणून. दादा तिला सोडवणार होता, ती गेली ड्युटीला. बिचारी 9 वाजता गेली घराच्या बाहेर आणि 4लाच आली. प्रेग्नेंट असताना तरी पण काम करते बिचारी. दादा म्हणत होते मला दाखव ना बाई, तू असं का करत आहे. संध्याकाळी मावशी आल्या होत्या आणि समोसे कचोरी आणली होती आणि वडापाव मस्त खाल्ला आणि एन्जॉय केला. चला बाय.